धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक संपलेली। अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला धक्का लावत नाही असं शेंडगेंनी म्हटलं। एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा अशी मागणी देखील केलेली आहे। मूळ आदिवासी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं शेंडगेंनी म्हटलंय। सरकार सकारात्मक आहे, आमचा आणि आदिवासींचा वाद नाही असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। जो काय नॅशनल ट्रायबल सर्वे होतो त्या सर्वेमध्ये सुद्धा धनगर समाजाचा सर्वे हा आदिवासी म्हणजे शेड्यूल ट्राईब म्हणून त्या ठिकाणी झालेला आहे। त्याचे सुद्धा पुरावे, केंद्राचे पुरावे जे आहेत ते या ठिकाणी सादर केलेले आहेत। केंद्राचे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आज सादर केलेले आहेत। आता ह्याच्यावरती शासनाच्या अधिकाऱ्यांची समिती जी आहे ती त्या ठिकाणी बसून त्याची छाननी करून त्या ठिकाणी दुसरी सेकंड बैठक याविषयी जी आहे ती बैठक जी आहे ती सोमवारी 12 वाजता त्या ठिकाणी घेण्यात ठरलेलं आहे। झिरवळ साहेबांची माझी या बाबतीत 2दा बैठक झालेली आहे, मीटिंग झालेली आहे। त्याविषयी मूळ आदिवासीचं 1% सुद्धा काढायची आमची मुळीच इच्छा नाही, आमची भावनाही तशी नाही आहे आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होईल असं कुठलंही कृत्य जे आहे आमच्याकडून होणार नाही। राज्य सरकारनं GR काढावा की राज्यामध्ये जे 36 नंबरला आहेत ते धनगर आहेत, महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचे दाखले देणं सुरू करावं अशा पद्धतीचा GR काढावं तर सरकार खूप सकारात्मक आहे। सरकारचं मी आभार मानतो की इतक्या चांगल्या पद्धतीनं धनगरांच्या बाबतीमध्ये सकारात्मकता सरकार दाखवतंय आणि खूप फास्ट सगळ्या प्रोसेस सुरू आहेत। आणि त्यामुळे आदिवासी जमातीतल्या लोकांना पण माझी हात जोडून विनंती आहे, आमचा संघर्ष तुमच्याशी अजिबात नाही। आम्ही विनंती पण केलेली आहे की यामध्ये सब कॅटेगराईज करा, जे मूळ 7% जे आदिवासी आहेत त्यांचं वेगळं करा आणि धनगरांचं 3.5% जे आरक्षण NTC मधलं आहे ते वेगळं करा। त्याला B म्हणा, C म्हणा, D म्हणा, काय सरकारला म्हणायचे म्हणा। आमचा आणि त्यांचा या आरक्षणावरून कुठलाही वाद नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।